नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। या उन्हाळ्यात जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर आजच तुमच्या आहारामध्ये या 13 गोष्टींचा समावेश करा। तुम्हालाही असं वाटतं का की उन्हाळा म्हणजे फक्त घाम, थकवा आणि प्रचंड अशक्तपणा? सूर्याच्या उष्णतेमुळे तुमच्या चेहऱ्याची चमक आणि शरीराची चपळता नाहीशी होत आहे का? मंडळी थांबा, जर तुम्ही उन्हाळ्यात फक्त पाणी पिण्याची चूक करत असाल तर सावध व्हा। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 13 जादुई गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या तुमच्या शरीरामध्ये एक नैसर्गिक शीतकरण प्रणाली तयार करतील, जेणेकरून बाहेरचं तापमान 48 अंश असो वा 50, तुम्हाला ताजमहलासारखं वाटेल। जर तुम्ही आजचा व्हिडिओ चुकवलात तर तुम्हाला उर्वरित उन्हाळाभर पश्चाताप करावा लागेल। उन्हाळ्याचं आगमन झालेलं आहे आणि प्रचंड उष्णता सुरू झालेली आहे। डिहायड्रेशन, चक्कर येणं आणि पोटदुखी यांसारखे शत्रू आपल्यावर हल्ला करतात, पण घाबरू नका। आज मी तुम्हाला त्या शत्रूंशी लढण्यासाठी तुमच्या स्वयंपाकघरामध्ये लपलेल्या 13 शस्त्रांबद्दल सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण 13वी गोष्ट तुमचा संपूर्ण उन्हाळ्याचा दिनक्रम बदलून टाकेल। क्रमांक 1 वरती आहे टरबूज, निसर्गाचा हायड्रेशन बॉम्ब। पहिल्या क्रमांकावरती येतं टरबूज, उन्हाळ्याचा राजा। तुम्हाला माहीत आहे का की टरबूज खाणं केवळ तहान भागवण्यापुरतंच नाही, तर ते तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये 90% शुद्ध पाणी आणि आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स देखील भरतं। जेव्हा तुम्ही दुपारच्या कडक उन्हातून जागे होता तेव्हा एक वाटी टरबूज तुमच्या हृदयाला शांत करतं आणि तुमच्या त्वचेला अशी चमक देतं जी महागडे फेशियलसुद्धा देऊ शकत नाही। याचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा आणि डिहायड्रेशनला कायमचा निरोप द्या। क्रमांक 2 वरती आहे काकडी, तुमच्या पोटाचा कायमचा डॉक्टर। क्रमांक 2 काकडी, एक सुपर फूड जे तुमच्या पोटातील अस्वस्थता शांत करतं। मंडळी, काकडीसारखी फायबर केवळ वजन कमी करण्यास मदत करत नाही, तर बद्धकोष्ठतेसारख्या जुनाट समस्या देखील दूर करते। जर तुम्हाला उन्हाळ्यात हलकं वाटायचं असेल तर तुमच्या सॅलड बॅगमध्ये काकडीसोबत VIP बिया घालण्यास सुरुवात करा। मी नेहमी म्हणते की निरोगी राहण्याचा एकमेव मार्ग म्हणजे योग्य आहार घेणं। क्रमांक 3 वरती आहे नारळ पाणी, एक नैसर्गिक ऊर्जा पेय। जर तुम्ही जिममध्ये जात असाल किंवा ऑफिसच्या धावपळीने तुम्ही थकत असाल तर पॅक केलेलं कोल्ड्रिंक्स सोडून द्या आणि निसर्गाच्या या अनमोल देणगीचा स्वीकार करा, ते म्हणजे नारळाचं पाणी। हे केवळ पाणी नाही तर पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा खजिना आहे। सकाळी रिकाम्या पोटी 1 कप नारळाचं पाणी प्यायल्याने सुद्धा तुमच्या शरीराला पूर्ण ऊर्जा मिळते आणि तुमची किडनी स्वच्छ राहते। मंडळी, अजून बरीच माहिती बाकी आहे। मी तुम्हाला उन्हाळ्याचं अमृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका गोष्टीबद्दल सांगेन। ते काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर 4थ्या क्रमांकावरती आहे ते म्हणजे दही, शरीराला आतून थंडावा देणारं पेय। क्रमांक 4 दही। मंडळी, उन्हाळ्याच्या गरम दुपारी बर्फासारख्या थंड दह्याची वाटी म्हणजे एका आशीर्वादापेक्षा कमी नाही आहे। ते केवळ तुमचं पोट थंड करत नाही तर तुमची प्रतिकारशक्ती म्हणजेच रोगांशी लढण्याची तुमची क्षमता देखील वाढवतं। जर तुम्हाला गॅस किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर दही तुमचा सर्वात चांगला मित्र आहे। त्याची लस्सी किंवा रायता बनवा, हे अजिबात वगळू नका। मंडळी, तुम्हाला माहीत आहे का की आपले पूर्वज उन्हाळ्यामध्ये कधीच आजारी का पडत नसत? याचं कारण त्यांच्याकडे औषधांचे डबे होते हे नव्हतं, तर त्यांच्या स्वयंपाकघरामध्ये लपलेलं एक अमृत जे मी आता तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही सुद्धा उष्माघाताच्या भीतीने घरातच अडकून पडला असाल तर पुढचा मुद्दा काळजीपूर्वक ऐका, तुमच्या सर्व चिंता दूर होतील। क्रमांक 5 वरती आहे ताक, उन्हाळ्याचं देशी अमृत। 5व्या क्रमांकावरती आहे ताक, आयुर्वेदामध्ये याला पृथ्वीचं अमृत म्हटलं जातं। मंडळी, ताक हे केवळ एक पेय नाही तर तो एक शीतलता देणारा उपचार आहे। जेवणानंतर भाजलेले जिरे आणि काळं मीठ घालून 1 ग्लास ताक प्यायल्याने तुमची पचनसंस्था मजबूत होते, ते शरीरातील पाण्याची कमतरता टाळते आणि उष्णतेपासून ढाल म्हणून सुद्धा काम करते। लक्षात ठेवा, थंड पेयांमुळे तहान वाढते पण ताक ती तहान शमवते। क्रमांक 6 वरती आहे पुदिना, ताजेपणाचं एक छोटंसं पाकिट पण प्रचंड लोकप्रिय। क्रमांक 6 वरती आहे पुदिना, केवळ त्याचा सुगंधच मनाला ताजंतवानं करत नाही, तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला व्यायामाचा थकवा किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर पुदिना जादूसारखं काम करतो।
तो केवळ चवच वाढवत नाही तर नैसर्गिकरित्या तुमच्या शरीराचं तापमानही कमी करतो. दुपारी पुदिन्याचं सरबत किंवा चटणी तुमचं शरीर आणि मन दोन्हीही ताजंतवानं करेल. क्रमांक 7 वरती आहे आमपन्हा, उष्णतेवरचा उपाय. मंडळी, कच्च्या आंब्यापासून बनवलेला हा पन्हा केवळ एक चवच नाही तर बालपणीच्या आठवणी आणि आरोग्याचा खजिना आहे. जेव्हा तुम्हाला दुपारच्या उन्हात बाहेर जावं लागतं तेव्हा एक ग्लास आमपन्हा तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची त्वरित भरपाई करतो. तो तुम्हाला उष्माघातापासून वाचवतो आणि अशी ऊर्जा देतो की तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत नाही. क्रमांक 8 वरती आहे बेल सरबत, पोटासाठी एक वरदान. 8व्या क्रमांकावर आहे बेल सरबत. जर तुमचं पोट स्वच्छ नसेल किंवा तुमच्या शरीरातील उष्णता वाढली असेल तर बेलफळाचा रस तुमच्यासाठी रामबाण उपायापेक्षा कमी नाही. यामुळे बद्धकोष्ठता दूर होते आणि आतड्यांना थंडावा मिळतो, ज्याची उन्हाळ्यात सर्वाधिक गरज असते. आठवड्यातून किमान 2दा याचं सेवन नक्की करा. तुमचं शरीर तुमचा आभार मानेल. पुढे जाण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात हे कृपया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तिथे साधारणतः उष्णता किती आहे आणि सध्याचं टेम्परेचर काय आहे हे सुद्धा सांगायला विसरू नका, कारण तुमचं आरोग्य हे आपल्या चॅनलचं प्राधान्य आहे. क्रमांक 9 वरती आहे ते म्हणजे रसरशीत फळे. संत्री, लिंबू व्हिटॅमिन सीचे पॉवर हाऊस. क्रमांक 9 वरती संत्री आणि लिंबासारखी फळे येतात जी रसरशीत असतात. आपल्या शरीरातील विषारी पदार्थ घामाद्वारे बाहेर पडतात. यामुळे व्हिटॅमिन सीची कमतरता निर्माण होऊ शकते. संत्री किंवा लिंबू केवळ तुमची प्रतिकारशक्तीच वाढवत नाही तर तुमच्या त्वचेचे उन्हाळ्यामुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षणही करतात. त्यांचं सेवन केल्याने थकवा त्वरित दूर होऊ शकतो. मंडळी, आताच थांबू नका, कारण मी ज्या 4 गोष्टी सांगणार आहे त्याकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं, परंतु त्याची खरी ताकद आणि संरक्षण त्यांच्यामध्ये दडलेला आहे. विशेषतः क्रमांक 11, ज्याला तुम्ही अनेकदा कचरा समजून फेकून देता, तो तुमच्या अशक्तपणावरचा सर्वात स्वस्त उपाय आहे. क्रमांक 10 वरती आहे दुधी भोपळा, एक हलकं सुपरफूड. दुधी भोपळा हा क्रमांक 10 वर येतो. अनेक लोक याकडे पाहून नाक मुरडतात, पण सत्य हे आहे की उन्हाळ्यामध्ये दुधी भोपळा इतकी हलकी आणि थंड दुसरी कोणतीही भाजी नाही. त्यातील पाण्याचं उच्च प्रमाण उच्च रक्तदाब नियंत्रित करतं आणि उष्णतेमुळे हृदयावर येणारा ताण कमी करतं. तुम्ही त्याचा रस प्या किंवा भाजी खा. दुधी भोपळा तुमच्या शरीराला आतून शांत ठेवेल. क्रमांक 11 वरती येतात त्या म्हणजे टरबूजाच्या बिया, शक्तीचा खजिना. मंडळी, पुढच्या वेळी तुम्ही एकदा चविष्ट पदार्थ खाताना त्यातील बिया फेकून देण्याची चूक करू नका. या लहान बियांमध्ये प्रथिने आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतात. त्या वाळवून भाजून घ्या आणि नाश्ता म्हणून खा. त्या तुमची हाडे मजबूत करतात आणि उन्हाळ्यामध्ये केस गळणं देखील थांबवतात. पुढची गोष्ट जी आहे ते म्हणजे क्रमांक 12 वरची, ती म्हणजे लिंबू सरबत. गरिबांसाठी बदाम. लिंबू सरबत प्रत्येक घरातील आवडतं पेय. हे सर्वात स्वस्त, सोपं आणि सर्वात प्रभावी उन्हाळी पेय आहे. उन्हामुळे त्वचा भाजल्यासारखं जेव्हा तुम्हाला चक्कर येते की तेव्हा एक ग्लास लिंबू सरबत तुमच्या शरीरातील pH पातळी संतुलित करतं. हा व्हिटॅमिन सीचा सर्वात शुद्ध स्रोत आहे, जो चमकदार त्वचेचं रहस्य देखील असू शकतो. क्रमांक 13 वरती आहे ते म्हणजे भाज्यांचं सूप. रात्रीच्या जेवणासाठी सर्वोत्तम पर्याय. आणि शेवटी येतं ते हलक्या भाज्यांचं सूप. उन्हाळ्याच्या रात्री अनेकदा आपली पचनसंस्था मंदावते, ज्यामुळे जड जेवण पचायला त्रास होतो. अशा परिस्थितीमध्ये रंगबिरंगी भाज्यांचं हलकं सूप तुम्हाला केवळ भरपूर पोषणच देणार नाही तर तुम्हाला शांत आणि गाढ झोपायलाही मदत करेल. लक्षात ठेवा, तुमचं रात्रीचं जेवण जितकं हलकं असेल तितकं तुम्ही सकाळी ताजंतवानं राहाल. पण थांबा, फक्त या गोष्टी खाणं पुरेसं नाही. तुम्हाला काही चुका टाळण्याचीही गरज आहे. जास्त चहा किंवा कॉफी पिणं टाळा, कारण ते शरीराला आतून कोरडं करत असतं. जंक फूड आणि तेलकट किंवा मसालेदार पदार्थ टाळा, नाहीतर पोटातील उष्णतेमुळे तुम्हाला रुग्णालयात दाखल व्हावं लागू शकतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिकाम्या पोटी कधीही कडक उन्हात बाहेर जाऊ नका. मंडळी, या होत्या 13 गोष्टी ज्या तुम्हाला या विषारी उष्णतेपासून वाचवतील. लक्षात ठेवा, आपलं शरीर एक मंदिर आहे आणि योग्य पोषण ही त्याची सर्वात मोठी सेवा आहे. जर तुम्ही आजपासून या गोष्टींचा तुमच्या आहारामध्ये समावेश केला तर मी वचन देऊन सांगते की ही उष्णता तुमच्या चेहऱ्यावरील हास्य हिरावून घेऊ शकणार नाही.
मला आशा आहे की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, हृदयस्पर्शी वाटला असेल, तर तो तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत शेअर करायला विसरू नका. कुणास ठाऊक तुमचा एक धडा एखाद्याला उष्माघातापासून वाचवू शकेल. आणि कमेंट्समध्ये तुमचं वय काय आहे हे लिहायला विसरू नका. त्याचबरोबर उन्हाळी पेय, तुमची आवडती उन्हाळी पेय कुठली आहे हे सुद्धा मला सांगा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा आणि आपल्या चॅनलला नेहमी पाहत रहा. धन्यवाद.